शेतकऱ्याची मागणी करा लोटू लगा आमच्याकडे आहे की कुठल्या पोलिसांनी मस्ती केली, कुणी काय केली ती लक्षात घ्या। आणि त्या आधारावर आम्ही पोलीस कमिशनर साहेबाला आम्ही निवेदन देऊन टाकणार आहे, तक्रार करणार आहे की अशा मुजोर लोकांवर तुम्ही कारवाई झाली पाहिजे। आणि हिचं जे आलेले कार्यकर्ते सगळे आहेत हे कुठलाही अतिरेकी नाही, लक्षात घ्या। त्या पहलगाम मध्ये तुम्ही मारले, अतिरेकी येऊन मारले, तिथं गरज सिक्युरिटीची होती, तिथं गरज नसताना तुम्ही असं केले, त्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। निवेदन दिल्यानंतर काय आश्वासन दिले विभाग आयुक्तांनी सांगितलं की आम्ही लवकरच उद्या किंवा परवा 2 दिवसात मुख्यमंत्र्यांशी स्वतः चर्चा करणार म्हणले। आणि त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी महाराष्ट्राच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते ह्या ठिकाणी हजर होते आणि त्यांना सांगितलं की मागच्या निवडणुकीमध्ये ह्याच मुख्यमंत्र्यांनी आणि हे 2 उपमुख्यमंत्री आहेत या तिघांनी मिळून आश्वासन दिलं होतं, तर त्यांना त्यावेळेस सत्ता पाहिजे होती, त्यामुळे खोटं नाटक करून शेतकऱ्याला लबाड बोललं। आम्ही लबाड बोलून त्यांनी मताचं पाकिट घेतलं, पण निवडून आल्यावर त्यांनी शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही। त्यामुळे गावंडे साहेब काय म्हणले की आम्ही मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगू की मराठा मावळा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन करून निवेदन दिलं आणि शेतकऱ्याची कर्ज मागाची त्यांनी मागणी केलेली आहे, तुम्ही नाही केली तर ते मुंबईमध्ये पोहोचतील आणि महाराष्ट्रभर सरकारला सोडू की पळू करतील, असं गावंडे साहेबांनी सांगितलं। आणि या सगळ्या मुद्द्यावर मी स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन मुख्यमंत्र्यांशी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून हा प्रश्न सोडवण्यासाठी 100% प्रयत्न करू।